GSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत, नाथ पतंजली योग, अष्टावक्रनाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमचा ईमेल ॲड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305. नमस्कार श्रोते हो, अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे उपाध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. आपलं भाग्य आहे की साक्षात श्री सिद्धशिव गोरक्षनाथ यांची शक्तिपात दीक्षा लाभलेले मिलिंदनाथ आपल्याला त्यांचे दैवी अनुभव सांगत आहेत. आजही मिलिंददादा आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित झालेले आहे. नमस्कार मिलिंददादा. नमस्कार दादा, तुमचे एक एक अनुभव ऐकून अक्षरशः अवाक व्हायला होतं. आजही तुम्ही अनुभव कथन करावं अशी मी तुम्हाला विनंती करते. हो, नक्की. या सगळ्या लोकांनी वेळोवेळी जी मला दर्शनं दिलेली आहेत किंवा माझ्याशी चर्चा केली ती अध्यात्माच्या संदर्भामध्ये किंवा काहीतरी मला मेसेज देण्यासाठी किंवा कृपा करण्यासाठी एनर्जीच्या संदर्भामध्ये, अशा अनेक वेळेला दर्शनात या कृपा घडलेल्या आहेत. इथून मंचर माहिती आपल्याला? हो. मंचरच्या मेन चौकाच्याच तिथे एक 450 वर्षाचे संत आहेत. 450 वर्ष? हो, 450 वर्ष जिवंत असलेले. हो. याचं कारण की ते सांगतात की ते एकनाथांचे गुरुबंधू, म्हणजे एकनाथ महाराज आणि ते ज्या गुरूंचे शिष्य होते ते आता एकनाथांना जाऊन तेवढी वर्ष झालेली आहेत. तर तेव्हापासून ते आहेत, ते मौनामध्ये असतात आणि कोणाशी बोलत नाहीत. काही असेल तर पाटीवर लिहितात. तर आम्ही भीमाशंकरला सगळी साधकांची टीम असंच गेलो होतो दर्शनाला. तिथे दर्शन घेतलं आणि निघताना काय झालं, याच्या आधीची गोष्ट, अचानक मला एकांचा फोन आला. गोपाळ म्हणून ते त्या महाराजांच्या बरोबरच सेवकरी म्हणून होते, त्यांचा मला फोन आला. तर म्हटलं की तुम्हाला कोणी सांगितलं, माझा रेफरन्स कोणी दिला? तर म्हणे मला असाच मिळाला आणि तुम्ही आमच्या महाराजांना भेटायला या, याच्यासाठी मी फोन केला. मग जेव्हा आम्ही भीमाशंकरला गेलो तेव्हा तिकडनं पुण्याला येण्याच्या वेळेला आम्ही मंचरला थांबलो आणि तिथे त्यांच्या दर्शनाला गेलो. खूप गर्दी होती, लोक बसलेली होती, काही लोक रांग लावून पण थांबलेली होती. तर मी गेलो तिथे, आम्ही बसलो, त्यांना नमस्कार केला. ते हसले आणि नंतर मी बसलो 10 मिनटं. ते लोक काय विचारत होती ते लिहून देत होते, असा सगळा भाग चाललेला होता. आणि मग मी उठलो निघण्यासाठी, तर त्यांनी एक पाण्याची बाटली आणि एक टॉर्च अशा 2 गोष्टी माझ्या हातात ठेवल्या. तुला द्यायला सांगितलेलं आहे आणि कळेल तुला, का दिलं ते कळेल, किंवा याचा अर्थ काय तो कळेल, कशासाठी दिलेला आहे. तर मी नमस्कार केला आणि उठलो. तर ते गोपाळ जे होते त्यांना खूप आश्चर्य वाटलं की असं कधीच दिलेलं नाही. आणि ही बॅटरी किंवा हा टॉर्च त्यांच्याकडनं कुठून आला, कारण की त्यांच्या आजूबाजूला काय फळं असतील किंवा काही असेल. तर पाण्याची बाटली आणि टॉर्च त्यांनी काढून दिला. त्यांनी अंगावर अशी शाल घेतली होती आणि शालीचा जो उरलेला भाग खाली पडलेला होता जमिनीवरच बसलेले असायचे गादीवर. तर गादीवर जो शालीचा डावीकडे भाग जमा झालेला होता त्याच्यातनं त्यांनी बाटली काढली, त्याच्यातनं त्यांनी टॉर्च काढून दिला. एक वेळ आपण समजू की बाटली दिली असेल कारण पाण्याची बाटली तिथे ठेवली असेल, पण ती बाटली त्यांनी त्यांच्याकडे नव्हतीच, ते गोपाळनी सांगितलं. आणि हा टॉर्च तर असाचा प्रश्नच नाही. तर पाणी आणि प्रकाश या 2 गोष्टींचा त्यांनी सिम्बॉलिकली मला आशीर्वाद दिला. आणि मग पुढच्या काळामध्ये नाथांनी त्या संदर्भामध्ये अनेक सूचना केल्या, काय दिलं, कसं दिलं, कशा संदर्भात होतं ते सांगितलं. आणि तिथून मग अनेक वर्ष त्या गोपाळ दादांचा मला कायम फोन यायचा की मला तुम्हाला भेटायचं आहे. अर्थात कामाच्या व्यापामुळे आणि साधनेच्या इथल्या अनेक सेशन्स आणि अनेक कामांच्यामुळे मी तिकडे परत जाऊ शकलो नाही. तर असे अनेक चमत्कार आयुष्यामध्ये घडलेले आहेत. आपण टाइम ट्रॅव्हल म्हणतो, डिस्टन्स कमी होणे आणि एकदम पोहोचणे, अशी घटना आत्ता जे माझ्या मुलाच्या लग्नाच्या संदर्भात सांगितलं तर तसा एक प्रसंग सांगतो. आम्ही लग्नानंतर तुळजापूरला आमच्या देवीच्या दर्शनासाठी कपलला घेऊन जायचं असतं, नवविवाहित जोडप्याला घेऊन जायचं असतं, म्हणून तसं घेऊन गेलो. आणि मग नेहमीप्रमाणे जसं आम्ही आमच्या लग्नाच्या वेळेला तुळजापूरला गेलो, तिथून अक्कलकोटला गेलो, तिथून मग दत्त महाराजांच्या गाणगापूरला जाऊन दर्शन घेतलं आणि मग परत पुण्याला आलो. तर आम्ही सेम पॅटर्ननी गेलो. पुण्यावरनं निघालो तेव्हा मोरगावला गेलो, मग तुळजापूरला गेलो आणि मग अक्कलकोटला येऊन राहिलो. तिथं दर्शन घेतलं आणि तिथून त्याच संध्याकाळी आम्ही गाणगापूरला गेलो.
7 वाजता वगैरे पोहोचलो. जाताना रस्ता एवढा लांबचा, खूप मोठा, जवळजवळ माझ्या अंदाजे 1.5-2 तास लागले आम्हाला. रस्ता खूप खराब होता, खणलेला होता, रस्त्याचं कामही चालू होतं. संपेना इतका तो लांब रस्ता होता. आणि आम्ही खूप प्रवासावरनं दमलेलो होतो. आधीच्या सगळ्या लग्न जस्ट झालेलं त्या सगळ्या दमणुकीतनं आम्ही पुन्हा हा प्रवास केलेला होता. तर दत्त महाराजांचं दर्शन घेतलं, त्यांची पालखी तेव्हा निघाली, आरती, हे सगळं अचानकच मिळालं. सगळं निघालो आम्ही गाडीतनं पुन्हा अक्कलकोटला यायला. आणि नाथानं म्हटलं, नाथ हा रस्ता पुन्हा 1.5-2 तास जायचा आहे. इतका उशीरही झालेला, निघाला आम्हाला काहीतरी 10-10:30 वाजले होते. आणि आता इतक्या रात्री परत अक्कलकोटला पोहोचायचे, तर कसं होणार असं माझ्या मनात विचार आला. आणि आम्ही एक टर्न घेतला आणि अक्कलकोटला पोहोचलो होतो. अर्ध्या तासात अक्कलकोटला पोहोचलो. काय? हो. कसं काय? जे डिस्टन्स ट्रॅव्हल करण्याची प्रोसेस आहे ना, ती मी अनुभवली त्या क्षणी. आम्ही सगळेच होतो, आम्ही जवळ किती जण होतो, 6 जण आम्ही 2 गाड्यांमध्ये होतो. आणि आम्ही लिटरली गाणगापूर सोडल्यानंतर अर्ध्या तासांनी एक उजवीकडे वळण येतं आणि तिथून खराब रस्ता सुरू होतो. तो उजवीकडे वळण वळालो आणि खराब रस्ता आम्हाला लागलाच नाही. आणि पुढे 5 मिनिटामध्ये आम्ही अक्कलकोटमध्ये पोहोचलो होतो. आणि आम्ही सगळे अवाक झालो, गार झालो की हे काय झालं. जाताना तर 1.5-2 तास लागले होते आणि येताना अर्धा तास पण लागला नाही. आम्हाला असं वाटलं की कुठल्या दुसऱ्या रस्त्याने आलो का, पण डिस्टन्स काही बदलत नाही ना. तर तो जाताना लागलेला रस्ता तो लागला, पण जिथून तो रस्ता खराब होऊन पुढे जवळजवळ 1.25 तासाचा रस्ता होता, तो लागलाच नाही. आम्ही डायरेक्ट अक्कलकोटला पोहोचलो. सो टाइम ट्रॅव्हल करतो, म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल फास्ट करून आम्हाला नाथांनी तिकडे पोहोचवलं. आणि त्या रस्त्यावरती ना लाईट्स होते, ना तिथे मध्ये घरं होती, भरपूर शेती आणि सगळा रिकामाच रस्ता होता. त्यामुळे अंधारच होता सगळा. तर अशा अंधारी रात्री या 2 बायका बरोबर, आणि रहदारी त्या दिवशी नेमकी नव्हती काही फारशी, किती एवढा वेळ पुन्हा ट्रॅव्हल करण्यात जाणार असा विचार करेपर्यंत अक्कलकोटला पोहोचलो. बापरे. ही कृपा, म्हणजे त्याच्यात आपलं काही कौतुक नाही. पण म्हणजे हे आता तुम्ही सांगताय म्हणून नाही तर हे अगदी अविश्वसनीयच वाटतं की असं कसं काय होऊ शकतं, असंच वाटू शकतं. पण मग ते टाइम ट्रॅव्हल म्हणायचं का, त्याला डिस्टन्स कमी झालं, काय म्हणायचं या प्रकाराला? आता हा खूप म्हणजे विज्ञानाला धरून प्रश्न आहे. कारण की आपण आता साऊंड रेकॉर्डिंगच्या टाइमलाईनला बघितलं तर ती जशी टाइमलाईन आहे तशीच आपला जो टाइम आहे ती पण एक टाइमलाईन आहे. तर ती झूम इन करून मोठी करायची किंवा झूम आउट करून ती छोटी करायची. कर्सर पाहिजे आपल्याकडे. तर सिद्धींमध्ये हे लोक इकडनं तिकडे ट्रॅव्हल करतात, सेकंदामध्ये ते जातात. बाबाजींच्या अनेक कथांमध्ये तुम्हाला दिसेल किंवा शंकर महाराजांनी सुद्धा त्यांच्या शिष्याला कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या देशांमध्ये फिरवून आणल्याचा उल्लेख आहे. मोस्टली काय होतं, अध्यात्मामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी आहेत ना, त्या हिडन असतात, त्या जास्त सांगितल्या जात नाहीत. बरोबर. कारण की ते जग आहे ते सामान्य माणसांसाठी नाहीच आहे. तर मग त्यांना उगाचच कन्फ्यूज करण्यात काय अर्थ नाही, किंवा कोणी अननेसेसरी व्यक्ती त्या दिशेला या कारणासाठी येऊ नये म्हणूनही केलं जातं. म्हणून अनेक वेळेला सांगितलेल्या गोष्टी 10% असतात, 90% सांगता येत नाहीत. बरोबर. तर अशा अनेक गोष्टी एक्सपिरियन्स मध्ये सांगता येऊ शकतील. दादा, खरंच काय बोलावं ते सुचत नाही. अशा प्रकारचे काही अनुभव सिद्ध पुरुषांच्या चरित्रांमध्ये वाचनात आले आहेत. पण प्रत्यक्ष ऐकणं हा वेगळ्याच पातळीवरचा अनुभव आहे. खरंय. ध्यानगीत ऐकायला आम्ही सगळे उत्सुक आहोत. दादा प्लीज. हो जरूर. सगळ्यांनी डोळे बंद करा. रिलॅक्स युअर बॉडी, रिलॅक्स युअर माइंड. हे भवतारिणी जगदोधारिणी, हे भवतारिणी जगदोधारिणी, तू ममता की सुंदर मूरत, विश्व की सारी माताओं में देख रहा हूँ.
तेरी सूरत तू ममता की सुंदर मूरत, तेरे सिवा यहाँ कौन है मेरा, तेरे सिवा यहाँ कौन है मेरा। तू जो नहीं तो छाए मन में अंधेरा, तू जो नहीं तो छाए मन में अंधेरा। तेरे बिना मैं अनाथ अधूरा, अपने प्यार से भर दे पूरा। तेरे हाथों में मेरी नैया की डोर है, तेरे ही हाथों मेरी नैया की डोर है। तू ममता की मूरत है। भटक रहे हैं दशो दिशाएं, भटक रहे हैं दशो दिशाएं। पार करूं कैसे भव सागर ये, पार करूं कैसे भव सागर ये। गोता लगाए नैया बीच भंवर में, अपनी कृपा से पार करा दे। एक तू ही मैया मेरा जीवन आधार है, एक तू ही मैया मेरा जीवन आधार है। तू ममता की मूरत है। हे भवतारिणी जगदोधारिणी, तू ममता की सुंदर मूरत। विश्व की सारी माताओं में देख रहा हूँ तेरी सूरत, तू ममता की सुंदर मूरत। माता माता किती सात्विकता आहे या गाण्यामध्ये. विश्व की सारी माताओं में देख रहा हूं तेरी सूरत. आहा, खूप शांत वाटतंय. धन्यवाद दादा. श्रोते हो, तुम्हाला काय अनुभूती आली आम्हाला नक्की कळवा. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे VSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल VSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 918308788500. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन. VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिवगोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत, नाथ पतंजली योग, अष्टावक्रनाथ गीता
इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमचा ईमेल ॲड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.